आहे, पण पुढे आता महापौर पदाची निवडणूक होणार आहे. त्याबाबत तुमच्या पक्षाची काय नेमकी भूमिका असेल? आज प्राथमिकता आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली. पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केनी साहेबांनी माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे. त्यानंतर 67ची संख्याबळ बहुमतासाठी गाठणं गरजेचं आहे आणि 75 हे फक्त एकच पक्षाचे आहेत. तर म्हणून काय महापालिकेच्या महापौरच्या निवडणुकीत एवढा काय पडसाद पडणार नाहीये. पण येत्या महापालिकेत सभागृहाच्या माध्यमातून ठाणे शहरातले प्रश्न असतील, विकास कामं असतील, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुभवी आहेत. कारण आमच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती पण आहेत, सभागृह नेता पण आहे, स्वतः मी विरोधी पक्ष नेता आणि वेगवेगळ्या समितीवर विराजमान होऊन काम केले एवढे वर्षाचा. तर नक्की आम्ही आमचा जो अनुभव आहे ते शहराला सकारात्मकरित्या आम्ही त्या अनुभवातून आम्ही महापालिकेचं कामकाजात मदत करतो. ठाण्यामध्ये महायुती म्हणून भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित निवडणूक लढली. मात्र आता महापौर पदासाठी भाजप 2 वर्षासाठी महापौर पद मागतंय. जर सन्मानपूर्वक जागा जर मिळाल्या नाही, म्हणजे जे गट मिळाले नाही, तर आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भूमिका भाजपची. त्यावर तुमची भूमिका काय असेल? आमचं स्वागतच आहे भाजपला विरोधी पक्षात यायचंय. तर या निमित्ताने वर्षानुवर्ष सत्तेत असल्यावर आम्ही वर्षानुवर्ष महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनच काम केलेलं आहे आणि विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना आम्ही आमचा पक्ष आणि आमचं अस्तित्व आम्ही टिकून ठेवलंय. तर भाजपचं आवर्जून स्वागतच आहे. चांगलं होईल, विरोधी पक्षाला चांगली साथ भेटेल. पण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात. ठाणे महापालिकेमध्ये गरज पडल्यास महायुती म्हणून एकत्र याल की विरोधी बाकावर बसाल? बघा, आम्ही आधीच निवडणुकीच्या आधीच आम्ही सर्व नागरिकांना आश्वासन केलं होतं की आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाहीये, कारण भाजप त्यांच्या सोबत आहे. आज निवडणूक झालेली आहे, तेच भूमिका आज पण आमची आहे जोपर्यंत पक्षाचा कुठला आदेश येत नाही. शरदचंद्र पवार गटाच्या विरोधी पक्षनेत्याची मागणी केली जाणार आहे. तुम्हाला त्यांनी बोललं तर तुम्ही दोघं मिळून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? आम्हाला दोघांना म्हणजे आमच्या विरोधी पक्षनेत्यासाठी 10% स्वतंत्र पाहिजे. मला वाटत नाही कायद्याप्रमाणे विरोधी पक्षनेता कोणाला घेता येईल कायद्याप्रमाणे, कारण 131 पाहिजे पॉईंट 13.1, पण कायद्याप्रमाणे घेता येईल. पण त्यांचे स्वप्न असेल तर प्रॉब्लेम आहे. विरोधी पक्ष नेता घेऊन काय सभागृहात काय होणार नाहीये. शेवटी सभागृहात कुठल्या पद्धतीने हाताळतं ते महत्वाचं आहे आणि आम्ही विरोधी पक्षनेता नसेल तरी तेवढे सक्षम आहे की आम्हाला विकास कामांमध्ये कशी कामं करायची. डोंबिवलीमध्ये बोनसे असलेल्या ठाकरे पक्ष जे आहेत ते श्रीकांत शिंदे सोबत जाऊन शिवसेनेत गेलेले आहेत, होणारच झालेले आहेत. कुठेतरी सत्तेमध्ये तुम्ही देखील सांगितले की आम्ही सत्तेविना स्वतंत्र लढणार आहोत. येणाऱ्या काळात पुन्हा महापालिकेत सत्तेत. मी काय सांगितलं तुम्हाला, महायुती म्हणून राज्य शासनमध्ये तिन्ही पक्ष सत्तेत आहे. कसला प्रकारचा प्रस्ताव किंवा सन्माननीय आदरणीय दादांचा काय आदेश असतील किंवा काय सूचना असतील तर पक्ष म्हणून 100% त्याची अंमलबजावणी केली जाईल. आतापर्यंत असा कुठला प्रस्ताव पण नाही आणि सूचना पण नाही आहे साहेबांकडून. तर अशा बाबतीत आम्हाला टिप्पणी करणं योग्य नसेल. तर आला तर नक्की त्याला सकारात्मकरित्या विचार केला जाईल. एमआयएमच्या काही सीटा आल्या मुंबईमध्ये, कुठेतरी पाहायला राष्ट्रवादीला उमेदवार पाडून ते एमआयएम मध्ये असंही म्हटलं होतं की आवडणी तिकीट न नाकारून एमआयएम पक्ष उभा केला गेला का काय, नजीब मुलाची माणसं कमी करण्यासाठी एमआयएम उभा केला गेला. एमआयएम पक्ष आता जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान देताना पाहायला मिळतं. तर जेव्हा जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान देताना भेटलं तर मुळे नक्की एमआयएम कोणाच्या विरुद्ध हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. तर एमआयएम पक्षाला ओके, आता जनतेने तिथला मुंब्रातली जनतेने कोल त्यांना 5 सीटांचं दिलेलं आहे आणि 5 सीटांचं कोल दिलेलं आहे आणि तिथे आम्हाला विजय नाही प्राप्त झालेला. आम्ही त्याचा मान सन्मान करतो किंवा नागरिकांनी जे कोल दिलेलं आहे तिथे मान सन्मान करतो. एमआयएम नवीन पक्ष महापालिकेत त्यांना आम्ही सहकार्य नक्की करू कामकाजात. शेवटी जे ते काम करणार आहे तर नागरिकांचे काम करणार आहे आणि आम्ही शब्द दिलेला आहे
की नागरिकांच्या हितांसाठी आणि नागरिकांच्या कामात आम्ही राजकारण आणणार नाही. ते नवीन लोक आहे आणि सिनियर म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करायचं असेल MIM ला 100% आम्ही मार्गदर्शन करू. सोबत घेतलं तरी आले तर ते सोबत घेणार का त्यांचा असा प्रस्ताव तुम्ही ज्या पाठवला? न सोबत येता जेव्हा आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला इच्छेने आम्ही तयार आहोत, तर सोबत आल्यावर 100% घेऊ. आम्हाला कोणाची एलर्जी नाहीये. सर सहर्षिक म्हणतात की संपूर्ण मुंब्रा आम्ही हिरवं करून टाकू असं वक्तव्य केलेलं आहे. बघा, त्या बाबतीत मी पूर्ण आक्षेप नव्हतो. मुंब्रा हे सर्व धर्मांचं आहे. तिथे जेवढे हिंदू बांधव आहेत तेवढेच मुस्लिम बांधव आहेत आणि मुंब्र्यामध्ये कधी जातीवाद पेरलं गेलेला नाही आणि जातीवादला नाहीये. म्हणजे आज तुम्हाला उदाहरण देतो का, आमचे राजन केनी साहेब ज्या प्रभागातून निवडून आले आणि इतर तुतारीचे 3 नगरसेवक नगरसेविका जे निवडून आले, हे 4 हिंदू धर्माचे आणि तिथे लोकसंख्या 60% मुस्लिम समाजाची. तर याचा अर्थ असा तिथे हिंदू मुस्लिम झालेला नाही. नवीन आहेत ते, त्यांना थोडासा निवडून आल्याच्या वाऱ्यामध्ये थोडासा सैर आमची मुलीसारखीच आहे. त्यांना नक्की आम्ही समजू का असे वाक्य तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला चांगले व्ह्यूज साठी असतात, पण सोसायटी म्हणून आपण काम करत असताना हानिकारक असतात. आपण सर्व धर्माला घेऊनच पुढे जायला पाहिजे. कारण सर